60 वर्षांमध्ये पहिल्यांदाच सगळ्या महिला या स्पेसमध्ये गेल्या. पण त्यांचं कौतुक व्हायचं सोडून त्यांची खिल्ली का उडवली जाते? त्यांना स्पेसमध्ये कसं जाता आलं? स्पेस टुरिझम म्हणजे काय? कॅटी पेरी जी या 6 महिलांमध्ये होती ती ट्रेंड का होतीये? तिला ट्रोल का केलं जातंय? सगळं या व्हिडिओमध्ये बघूयात. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तकचं #ट्रेंडिंग. आज जगात तुम्ही पाहिलं तर प्रत्येक बातमी देणाऱ्या पेपर किंवा वेबसाईटनं किमान एक तरी बातमी दिली आहे ती या 6 महिलांबद्दल ज्या स्पेसमध्ये जाऊन आल्या. पण तुम्हाला कोणी हे सांगितलं का की त्या ट्रोल का होत आहेत किंवा त्यांना ट्रोल का केलं जातंय? तर झालं असं की जेफ बेझोसची कंपनी ब्लू ओरिजिननं त्याच्या न्यू शेपर्ड रॉकेटमधून 6 महिलांना काही मिनिटांसाठी स्पेस मिशनवर पाठवलं. पृथ्वीपासून 100 किलोमीटर दूर म्हणजे जी बाउंड्री आहे, कर्मन लाईन ज्याला म्हटलं जातं, ती काही मिनिटांसाठी क्रॉस केली आणि गुरुत्वाकर्षणापासून लांब गेल्या आणि स्पेसमध्ये जाऊन कसं वाटतं याचा अनुभव त्यांनी घेतला. 60 वर्षात पहिल्यांदाच सगळ्या महिला अंतराळात गेल्या. पण त्यांना ट्रोल केलं जातंय कारण त्या कुठल्याही मिशनवर तिथं गेल्या नव्हत्या आणि ज्या महिला अंतराळात गेल्या त्यांचा स्पेस स्टडी किंवा रिसर्चशी काहीही संबंध नाहीये, त्यातली एक सोडून. नक्की कोण कोण अंतराळात गेलं होतं आणि त्यांनी तिथं जाऊन नेमकं काय केलं? पेरी व्यतिरिक्त क्रूमध्ये बेझोसची होणारी बायको लॉरेन सांचेस, CBS अँकर गेल किंग, माजी नासा रॉकेट शास्त्रज्ञ आयशा भो, सिव्हिल ॲक्टिव्हिस्ट अमँडा न्यूएन आणि फिल्म प्रोड्युसर कॅरियन फ्लिन यांचा या सगळ्यामध्ये समावेश होता किंवा त्या सुद्धा या क्रूमध्ये होत्या. 11 मिनिटांसाठी या 6 महिला स्पेसमध्ये गेल्या होत्या. तिकडून परत आल्यानंतर त्यांना अभूतपूर्व अनुभव आला असं त्या म्हणाल्यात. त्याचबरोबर त्यांनी आजपर्यंत असं काहीही अनुभवलं नाहीये, आपण काय एक्सपिरियन्स केलंय त्यावर अजूनही आमचा विश्वास बसत नाहीये असं त्या म्हणाल्या. पण सगळ्यात जास्त ट्रोल हे कॅटी पेरीला करण्यात आलं कारण पृथ्वीवर आल्यानंतर तिने जमिनीवर डोकं ठेवत किस केलं आणि एक पोस्ट केली की देर इज नो अदर प्लेस लाईक होम आणि एक पृथ्वीची साईन आणि हार्ट असं तिच्या त्या ट्विटमध्ये होतं. आणि हेच ट्विट ठरलं तिला ट्रोल करण्याचं कारण. कारण अवघ्या तू 11 मिनिटांसाठी जर स्पेसमध्ये गेली होतीस तर मग इतकं काय घडलं की तुला असं म्हणावं लागतंय? अशा प्रकारचे जे ट्विट्स आहेत ते यायला सुरुवात झाली. या सगळ्या मिशनचे असंख्य व्हिडिओज समोर आल्यानंतर लोकांनी आणि कलाकारांनी देखील यांना ट्रोल करायला सुरुवात केली किंवा याच्यावरती टीका करायला सुरुवात केली. एकीकडे सुनीता विल्यम्स आणि सहकारी अनेक दिवस अंतराळात अडकले होते. त्यांनी रिसर्च केला, त्यांनी स्पेस वॉक केला, त्यांची जितकी चर्चा झाली नाही तितकी चर्चा यांची झाली. पण त्या कशा जाऊ शकल्या आणि आपण सुद्धा स्पेसमध्ये जाऊ शकतो का, असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर ते सुद्धा आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. जेफ बेझोसच्या कंपनीनं या आधी देखील अनेकांना स्पेस अनुभव मिळायला हवा यासाठी त्यांना नेलेलं आहे स्पेसमध्ये. ब्लू ओरिजिननं 52 लोकांना नेलंय. 2021 मध्ये या मोहिमेमध्ये स्वतःच कंपनीच्या बेझोस हा स्वतः सुद्धा याच्यामध्ये सामील होता. 2022 मध्ये अभिनेता विलियम शॅटनर स्टार ट्रेकमधील कॅप्टन कर्कची जी भूमिका करतात ते सुद्धा ह्याच्यामध्ये गेले होते. आणि सगळ्यात जास्त वय म्हणजे 90 हे त्यांचं वय होतं आणि 90 वर्ष वय असताना अंतराळात प्रवास करणारे ते सर्वात वयस्कर व्यक्ती ठरले होते. एलॉन मस्कच्या स्पेसएक्सनं सुद्धा यापूर्वी सेलिब्रिटीज किंवा अगदी प्रचंड श्रीमंत लोकांना अंतराळात पर्यटनासाठी नेलेलं आहे किंवा पाठवलेलं आहे. पण हे करण्यासाठी तुम्हाला देखील या कंपनीकडे जाता येतं का? तर हो, तुम्ही सुद्धा त्यांच्याकडे जाऊ शकता. पण हे करण्यासाठी तुमच्याकडे किमान 1.5 कोटी रुपये हवेत किंवा तुम्ही खूप मोठी जर हस्ती असाल, सेलिब्रिटी असाल तर मग तुम्ही जाऊ शकता आणि कदाचित तुम्हाला यासाठीचं जे आमंत्रण आहे ते सुद्धा मिळू शकतं, इन्व्हाइट जे आहे ते मिळू शकतं. काही जणांनी आत्तापर्यंत 250 कोटी रुपये सुद्धा दिलेले आहेत त्यांचं अंतराळात जाण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा ॲस्ट्रोनॉट होण्याचं त्यांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी, म्हणून त्यांनी इतके पैसे जे आहेत ते सुद्धा मोजलेले आहेत. आत्ता हे जे मिशन झालं या मिशनमध्ये या 6 महिलांपैकी काही महिला ज्या आहेत त्या इन्व्हाइटेड होत्या, तर काही महिलांनी याच्यासाठी पैसे जे आहेत ते सुद्धा भरलेले होते. तर स्पेसएक्स असेल किंवा ब्लू ओरिजिन असेल या 2 कंपनीज आहेत ज्यांच्याकडे लोक जाऊन स्पेस मध्ये जाऊन पर्यटन करण्याचा त्यांचा जो अनुभव असतो, जो त्यांना हवा असतो, त्याच्यासाठी ते या 2 कंपनीजकडे जातात. पण ब्लू ओरिजिन ही आतापर्यंत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सक्सेसफुल राहिलेलं आहे कारण ब्लू ओरिजिननी आतापर्यंत 52 लोकांना स्पेसमध्ये पाठवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात की काही लोक जे आहेत ते 1 आठवड्यासाठी वगैरे जातात किंवा काही लोक जे असतात ते अगदी काही मिनिटांसाठी, जसं या 6 महिला गेल्या होत्या की अगदी काही मिनिटांसाठी ते स्पेसमध्ये जातात. जी कर्मन लाईन असते तिथपर्यंत जातात, ती थोडीशी क्रॉस करतात तिथे, कारण आपल्याला माहिती आहे की स्पेसमध्ये ग्रॅव्हिटी नसते, तर तो जो एक अनुभव आहे तो अनुभव घेतात आणि मग पुन्हा एकदा त्या पृथ्वीवर येतात. सो असंच काहीसं जे आहे ते आत्ताच्या या 6 महिलांबरोबर सुद्धा मिशनमध्ये झालेलं होतं. पण याला प्रचंड ट्रोल करण्याचं कारण म्हणजे
की हे प्रचंड जे सगळे व्हिडिओज जे व्हायरल झालेले आहेत याच्यामध्ये कॅटी पेरी हिला सगळ्यात जास्त, जसं मी म्हटले की तिला ट्रोल करण्यात आलेलं होतं. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला हा अनुभव घ्यायला आवडेल का? आणि त्याचबरोबर स्पेस टुरिझम ही कॉन्सेप्ट जी आहे ती तुम्हाला आवडली आहे का? हे पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.